मॅच एन्जॉय करतो. श्रावण दादा ये, स्वागत आहे पुन्हा एकदा. श्रावण दादाचं करूया स्वागत आणि पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजाचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 या थरारामध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत. एक अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल हरिओम स्पोर्ट्स शहापूर, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय RG स्पोर्ट्स शहापूर. शहापूर हा जर पाहायला गेलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो आणि या पंढरीला सुवर्ण लेप देणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच अंडर-24 शहापूर चषक 2024 हे दिप्यान थरार पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे अमोल आणि दुसरीकडे निलेश पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर हरिओम टीम एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. फैजल ओमकार पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये. निलेश स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमोल पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. Pavia champion is the champion, but who will become the champion of this match? Umpire screen signal. Let's play game on. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. Wish you all the best. Both the teams show the good game, show the quality of cricket, and show the best cricket as you play. पहिला बॉल गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती निलेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अमोल. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे मिड विकेट. डीप मध्ये लॉंग ऑफ इनसाइड द सर्कल 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि मिड ऑन मध्ये एक फिल्डर. पहिला बॉल फ्लिक केलाय, सिंगल ऍड होईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक झाले ओपन. पहिल्या इनिंगची सुरुवात झाली आहे. धावफलकाचा शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय डावाला. 1 रन ऑन द बोर्ड. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र अमोल. बॉलिंग मार्क वरती बॉलर ओमकार. या पहिल्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच हव्या कशा प्रकारे हाताळली जाईल. 4 गोलंदाजांचा यूज करणं देखील बंधनकारक आहे. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी डाऊन द लेग साइड. वाईट बॉल. अवांतरची धाव. धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल 100ची धाव. धावफलकावरती या टीमची टोटल 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खोलटप्प्याचा बॉल जरूर होता मात्र मैदानावरती फटका फसला होता. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोवर फुल टॉस वरती दमदार सोक. बॉल सीमा पार. शहापूरकर चषक ब्रँडेड षटकार. जबरदस्त कामगिरी मैदानावरती करत असताना षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. साऊंड पोचली या षटकारच्या साथीने 8 या आकड्यावरती. एक सिंगल, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर हा षटकार. संघ आपल्याला पाहायला मिळतो हरिओम क्रिकेट संघ शहापूर थोडासा बॅकफुट वरती या. दुसरीकडे फ्रंट फुट वरती आता या पहिल्या ओव्हरमध्ये या पहिल्या 2 बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय RG स्पोर्ट्स शहापूर. मी सातत्याने उल्लेख केला की आदिवासी गटामधील हे सर्व खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. RG स्पोर्ट्स शहापूर कडून खेळत असताना अगदी प्रत्येक गोष्ट पाहावी लागते. घर आणि त्याच्या समवेत जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःच्या खिशामधून पैसे टाकून अगदी एंट्री घेतात असे सर्व खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र चांगला चेंडू होता. शॉर्टर रनचा वापर करण्यात आला. 2201 धावा टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 9 या आकड्यावरती. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ओमकारच्या माध्यमातून चांगले गोलंदाजी जी मात्र केली जाते. मात्र गोलंदाजी करत असताना थोडंसं जो मात्र लाईन आणि लेंथ वरती कॉम्प्रोमाइज कधी कधी वेगाच्या चक्करमध्ये ते करतात. जर पाहायला गेलं तर एक धाव पुन्हा एकदा 8. टीमची टोटल धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 3 ऑन द बोर्ड. 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. ओमकार पाहायला मिळत आहेत जे
आतापर्यंत एक षटकार खाल्ला, मात्र त्या व्यतिरिक्त जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बिहाइंड द स्क्वेअर चेंडू जात आहे जिथे घोषंगी क्षेत्रामध्ये धावा ॲड होत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर मात्र मैदानामध्ये लोवर फुल टॉस वरती खरपून समाचार घेतला फलंदाज अमोलने. त्याच्या बॅटमधून एक खणखणीत प्रहार, जरूर मिसटाइम स्ट्रोक होता, मात्र अगदी ताकद भरपूर होती. त्या ताकदीच्या आधारावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. क्लासिक इगतपुरी संघ विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं. आकाश 11-50-25 50-25 शहापूर हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो संघ फाईट करेल क्लासिक इगतपुरी या संघासोबत. धावसंख्या धावफलकावरती जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे, स्थगित आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंडू झालेत 5, अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय की नाही? यस, खराब चेंडू आहे. डाऊन द लेग साइड. अवांतरची धाव धावफलकावरती 8. व्हाईट बॉल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र आपण पाहू शकतो. 11 आकड्यावरती. क्लासिक इगतपुरी. क्लासिक इगतपुरी संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, स्क्वेअर लेगचे फिल्डर, कॅचची संधी असेल. आरुच्या माध्यमातून झेल सुटली आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 12. 12 ऑन द बोर्ड. तर नक्कीच आपण पाहू शकतो पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम जोशी JP आपल्याला पाहायला मिळेल. व्यावसायिक क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव ज्या खेळाडूकडे आहे असा खेळाडू प्रीतम जोशी JP आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती या दुसऱ्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाज आहे, मात्र पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी JP करेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो जे मात्र ते षटकाराच्या जोरावरती 12 झाल्यात. अन्यथा 5 चेंडूंमध्ये 6 धावा ज्या मात्र बनवला गेल्या तो षटकार आला. त्यानंतर फाईटच्या देखील धावा ॲड झाल्या. अन्यथा चांगलं षटक जो मात्र हाताळलं गेलं होतं. आता हरकत नाही. आता आपल्याला JP पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती निलेश. यावेळेस लाईन चांगली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग टीम च्या माध्यमातून नाही, पंचांचा रिव्ह्यू असेल.
फेअर डिलिव्हरी असेल. बारा धावा दाखल का बरं. स्विचिटा टीम पुन्हा एकदा फुटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावा फलकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. स्थगित धावसंख्या 12 या आकड्यावरती. हरिओम शहापूर विपक्ष आरजी स्पोर्ट्स शहापूर असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये. तन्मयचा येणं अजून देखील बाकी. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. पॉईंटच्या डोक्यावरून फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डी पॉईंट मध्ये येतील. फिल्डिंग लाजवाब. दीपक होते तिकडे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्यावरती पाहायला मिळते ती मात्र 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिले 2 चेंडूंवरती 2 डॉट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा अर्जित झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 15. करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो 10.00चा. आणि प्रीतमचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी प्रीतमने आतापर्यंत केली आहे. यॉर्कर चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. अर्जुन असतील. कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज बाद झालेत. विकेटचं होत असताना पतन. अगदी जबरदस्त चेंडू. स्लॉट मधला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला टेम केलं. एक सापळा एक ट्रॅप रचला गेला होता आणि त्या सापळ्यामध्ये अगदी मी म्हणेल या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली. या फलंदाजाची खेळी समाप्त. निलेशची खेळी आपण पाहू शकतो जी मात्र अमोलची खेळी समाप्त झाली आहे. निलेश अजूनही आहेत आणि आता तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. फैजल सरांना मी म्हणेल तांडगा अनुभव आहे या प्रत्येक खेळाडूचा. कारण सातत्याने आपण म्हणू शकतो त्यांच्या विभागामध्ये फार चांगलं असं समालोचन फैजल सर करतात. आता तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावावरती सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज आहेत असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. प्रीतमने या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. स्वीप मारायचा प्रयत्न. एक क्रॉस आणि त्यावरती बडी विकेट. विकेटचं पतन झालंय. तन्मयची खेळी समाप्त. तन्मय इथून मात्र पपिलियनच्या दिशेला जात आहेत. फार चांगली अशी गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून. लोवर फुल टॉस. या षटकामध्ये जर विचार केला तर 2 गडी बाद झालेत. आता मात्र ऑन अ हॅट्रिक असतील. पाहूया या स्पर्धेमधली चौथी विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम उर्फ जेपी. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर कॅचची संधी असेल. मैदानावरती झालेली आहे. मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 19. या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. चला विनंती असेल ती म्हणजे थोडंसं स्पीडअप करायचं. आदित्य गौर आपल्याला पाहायला मिळेल. आदी चांगल्या प्रकारचा फिरकीपटू आहे आदी. आणि पाहूया आदीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्याची मात्र
धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 19 19 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल जेपी असेल कॅच झाली कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त विकेटचं होत असताना पतन. अजून एक महत्वाचा मोहरा टिपला गेलाय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. मैदानाच्या बाहेर जात आहेत ते म्हणजे फलंदाज निलेश. आता मैदानावरती सागर आणि आकाश आहे. आकाश सागर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील जे नामवंत आहेत. मात्र इथे आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. आदित्यच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर फिरतायत आणि त्यामुळे काय होईना फलंदाज संपूर्णपणाने बीट होत आहेत. अगदी मी म्हणेल आताचा युग असा आहे की पेसर विरुद्ध फलंदाज घातक असतात. मात्र स्पिनर विरुद्ध कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात थोडेसे स्ट्रगल करत असताना त्याचा वापर जेपीच्या माध्यमातून एस्टनच्या मागे मास्टर माइंड जेपी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 19. चेंडू देखील 2 झाले. 4 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. आता मात्र डावखुऱ्या हाताचे खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅचची संधी कॅच कंप्लीट झाली आहे. मैदानावरती जबरदस्त झेल आरूच्या माध्यमातून. बडे भाई ने गेंद डाली तो छोटे भाई ने गेंद को लपक लिया. जबरदस्त झेल मैदानावरती आरूच्या माध्यमातून. कॅच अप्रतिम पाहायला मिळाली आहे. अरूला त्यासाठी तिथे ठेवला गेला होता आणि अरूच्या माध्यमातून अप्रतिम कॅच. आरू सांगतोय ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये होता मनामध्ये धाक धूक धाक धूक धाक धूक होत असेल. मात्र चांगली कामगिरी. छोटा आहे वयाने मात्र कॅच अप्रतिम पकडली. मात्र आदित्यचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कोणा हॅट्रिक वरती असतील. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहूया. 2 चेंडू 2 विकेट कंप्लीट केलेत. 3 चेंडू 3 विकेट कंप्लीट करू शकतील की नाही. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. आदित्यची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आदित्य या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि या तिसऱ्या षटकामध्ये आदित्यच्या माध्यमातून आतापर्यंत एकही धाव खर्च झाली नाही. या विकेट मेडन हाताळू शकतील का. या स्पर्धेमधली पहिली विकेट मेडन हाताळली गेली आहे ऋतिकच्या माध्यमातून आणि इथे चांगली कामगिरी पाहायला मिळते. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती 19. या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर हाताळू शकेल का आदित्य. दिवसापाडा संघाच्या ऋतिकने पहिली मेडन ओव्हर हाताळली आणि आता हा चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल मिड विकेटचे फिल्डर कॅच संधी कॅच कंप्लीट आणि या स्पर्धेमधलं दुसरं मेडन षटक हाताळणारा खेळाडू बनलेला आहे आदित्य गौर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आदित्यसाठी. अप्रतिम कामगिरी जी मात्र आदित्यच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. 19 रन्स ऑन द बोर्ड. चला स्पीडअप करायची विनंती असेल. यशांच्या मागे आपल्याला किशोर पाहायला मिळतात ज्याला शहापूरचा केतन म्हात्रे म्हणून ओळख आहे. असा किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. जेपी पाहायला मिळेल आपल्याला यशांच्या मागे मास्टर माइंड जबरदस्त कामगिरी करत असताना आणि अगदी आपण पाहू शकतो आता या शेवटच्या षटकामध्ये गणेशला आज गणेशने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आज त्याची गोलंदाजी पाहून हरिओम क्रिकेट संघाने त्याला संधी दिली आहे. आज या खेळाडूचा मी म्हणेल दिवस आहे. ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आहे प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी गणेशच्या माध्यमातून. एक अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. जणू काही सोहेल तन्वीरची आठवण करून देतोय की काय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची ऍक्शन सातत्याने एक कटाक्ष टाकला जातो खेळाडूच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. अजून एक फलंदाज समोरच्या आश्रयाला. 1 more विकेट इज डाऊन.
नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. फलंदाज संदीप बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय आतापर्यंत 6वा. 20 या आकड्यावरती 6वा गडी बाद झालाय. जितू पाहायला मिळेल नवीन बॅटर इन ॲट नंबर 8. 8व्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो जितू. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 4थ्या क्रमांकावरती आलेले आकाश. गणेश विरोधामध्ये त्याचा दुसरा अगदी इफेक्टिव्ह असतो. आणि यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धाव फलकावरती 21-21 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र शेवटचा मार्गस्थ आहे. सिंगल आ टीमची टोटल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 21 या आकड्यावरती. चेडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला. चेडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. जोपर्यंत कॅरेड आउट केला जाईल, जोपर्यंत गॅदर केला जाईल आणि फील्ड केल्यानंतर फेकला जाईल तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 22 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी प्रचलित असणारा खेळाडू मैदानावरती गणेश या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता. लव फुल टॉस. सिंगल 8 झाली. टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला चेंडू देखील 4 झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल मैदानावरती. जर विचार केला तर आपण पाहू शकतो आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाला जर वगळलं त्या षटकामध्ये ओमकारच्या माध्यमातून 12 धावा ज्या मात्र खर्च झाल्या, मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरी केली आहे. यावेळेस फटका चांगला आडव्या पट्ट्याने जबरदस्त असा मारा पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 24 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल या संपूर्ण इनिंग मधला. 24 धावा धावफलकावरती आहेत. बघा क्लासिक इगतपुरी आणि आकाश 11 50-25 शहापूर दोन्ही संघांचे खेळाडू आणि कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. यावेळेस फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार शेवटच्या बॉलवर.
सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल फटका लाजवाब. आता चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये आपल्याला निलेश पाहायला मिळतील. एक धाव तर कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आता शहापूरचा केतन मात्र किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया किशोरच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी जी मात्र करण्यात येईल. त्यावेळेस अगदी मला पाहायला मिळतोय जो मात्र हा बॉल पडीला स्पर्श झाला. क्लासिक इगतपुरी संघ. चला फायनल ऑफिशियल कॉल आहे. अन्यथा पॅनल डीला सामोरं जावं लागेल. क्लासिक इगतपुरी संघ ऑफिशियल शेवटचा कॉल. अन्यथा पॅनल डीला सामोरं जावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तन्मय पहिली बॉल सिंगल, त्यानंतर 2 चेंडू 2 डॉट. सर्वाधिक सिरीज पटकवणारा खेळाडू मैदानावरती आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना त्याच्या माध्यमातून इतके काही खास प्रदर्शन झालं नाही, मात्र गोलंदाजी करत असताना चांगलं प्रदर्शन तो करतोय. मात्र यावेळेस फटका लाजवाब किशोरच्या माध्यमातून. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. षटकार. षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तन्मय यावेळेस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. फुलटॉस बॉल जरूर होता. मैदानावरती झालेली इथे मिस्टेक पंचांकडे अपील केली जाते आणि येस इट्स आउट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. अर्जुन बॅक टू दी पवेलियन. विकेट्स होत असताना पतन. अर्जुनची खेळी इथे समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 7 पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 7 या आकड्यावरती. आता षटक क्रमांक 2 मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागरला आपण पाहू शकतो. सागर ज्याने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना इतकं खास प्रदर्शन त्याच्या माध्यमातून झालं नाही. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा तो शिकार झाला. तोच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आता या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला किशोर पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र प्रथमेश अधिकारी. मॅन फ्रॉम साकुर्ली प्रथमेश अधिकारी आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला किशोर पाहायला मिळतो मॅन फ्रॉम आसनगाव. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील आता. सागर पाहायला मिळत आहेत मैदानावरती या दुसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करायचा. टीम आरजी स्पोर्ट्स शहापूर. प्रथमेश अधिकारी जे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती किशोर. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. हुक केला आणि मैदानावरती एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे. धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड.
धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फलंदाज प्रथमेशच्या पॅट मधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हातोपेचा गोळा. मिड विकेटला क्लिअर करत दमदार षटकार. 6 धाबा. षटकाराला धावसंख्या पुढे सरकेल, चावून पोहोचेलची मात्र आपण पाहू शकतो 14 या आकड्यावरती. आता मात्र या चेजला सुरुवात झाली आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल आता मॅच इज ऑन असं सांगत असताना प्रथमेश अधिकारी त्याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर आले, कॅच झाली कंप्लीट आणि प्रथमेशची खेळी समाप्त झाली. स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटासा कमी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असा प्रथमेश अधिकारी. बॅक टू द पवेलियन. प्रथमेशची खेळी समाप्त झाली आहे, मात्र आता कमबॅक करावा लागेल. मात्र कमबॅक कोण करेल हे देखील तितकेच प्रश्न. किशोर आहे आणि प्रीतम सैन्य देखील अजून बाकी आहे, तोच आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. प्रीतम, पाहूया प्रीतमच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या षटकामध्ये. आतापर्यंत चेंडूचा विचार केला, चेंडू देखील झालेले आहे ते म्हणजे 3. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. गोलंदाज सागरच्या माध्यमातून विकेटचं पतन झालं, बॅटची टोपेज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचं अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला मिळालं. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रीतम पाहायला मिळतील नवीन बॅटर, पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती टावकरे हाताचे शैलीदार फलंदाज प्रीतम जोशी जेपी पाहायला मिळतील. यावेळेस हा चेंडू निर्धावा, चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 14. विजयासाठी अगदी आपण पाहू शकतो 31 धाब्यांचं लक्ष्य. 17 धाबा अजूनही शिल्लक. यावेळेस चेंडू खराब आहे, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त पाहायला मिळाला. वाईट बॉल, पंचांचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते मात्र 15 या आकड्यावरती. 16 धाब्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील 14 बाकी आहेत. 14 चेंडू आणि 16 धाबा असं समीकरण हरिओम शहापूर संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील निर्धाव आहे, हा चेंडू देखील डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आहे. क्लासिक इगतपुरी विपक्ष आकाश 11 50-25 शहापूर असे 2 मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस थोडी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते डाऊन द लेग साइड. या मॅचमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक झाला, मात्र त्यानंतर गोलंदाजाचं देखील वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. इथे अवंतरची धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी 3 खेळाडूंसाठी मोठी चेज, मात्र कॅचचा प्रयत्न जबरदस्त होता. 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 18 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, 12 चेंडू 13 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. 12 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय ते मात्र टीम हरिओम शहापूर या संघासाठी. अमोल पाहायला मिळत आहेत मैदानावरती. पाहूया अमोलच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. बॅटिंग करत असताना एक स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंगच्या अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा अमोल पाहायला मिळतोय मैदानावरती. 12 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला किशोर पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जेपीला आपण पाहू शकतो. जेपीच्या माध्यमातून थोडीशी आपण म्हणू शकतो इथे तो स्ट्रगल करतोय. 2 चेंडूंच्या वरती त्याचा संघर्ष पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला.
कॅचची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र खूप मोठा असा पल्ला गाठून कॅचसाठी ट्राय केला. आता चेंडू पडला नोमॅन्स लँडमध्ये, तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. आता समीकरण 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. नो बॉल +1 बेस्ट ऑफ 8. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 12 चेंडू 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. फ्रीटच्या बॉलवरती इथे मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता, मात्र रनआउटची संधी असेल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन झालंय लेट, मात्र थेट डिसिजन आलाय. आता समीकरण पाहायला मिळेल 11 चेंडू 11 धावांची गरज. रनआउटची विकेट प्राप्त झाली आहे. फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न किशोरच्या माध्यमातून करण्यात आला. अर्थात जेपी तिथे रन घ्यायचा प्रयत्न केला, मात्र फलंदाज बाद झाले. आता समीकरण पाहायला मिळतो जे मात्र 11 चेंडू 11 धावांची गरज. चांगली गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल, ती म्हणजे अमोलला. मात्र अमोल कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं, अजून आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. वेळ वाचणं फार महत्वाचं आहे. वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीकरण 11 चेंडू 11 धावांची गरज. लवेश आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र मैदानावरती स्ट्रायकिंग इन वरती आलेत. इन ॲट नंबर 5 3 गडी बाद झाल्यानंतर पाहूया लवेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळी शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. गोलंदाजी अप्रतिम करतायत गोलंदाज अमोल, यात शंकाच नाही आहे. गोलंदाज तयार. आता 10 चेंडू 10 धावांची गरज. यावेळी शॉर्टर वनचा वापर, मैदानावरती कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली कंप्लीट. किशोरची खेळी होत असताना समाप्त. किशोर बॅक टू दी पवेलियन. गेटचं होत असताना बदन. क्लासिक इगतपुरी संघ, चला स्पीडअप करायचं. क्लासिक इगतपुरी, क्लासिक इगतपुरी संघ आपल्याला भरपूर उशीर झाला. पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. क्लासिक इगतपुरी संघाला हा ऑफिशियल कॉल आहे, त्यामुळे लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे क्लासिक इगतपुरी संघ.
रोहन पाहायला मिळेल. नौका फलंदाज मैदानावरती सज्ज. 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. यावेळेस 1/8 टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 22 या आकड्यावरती. आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती रोहन मॅन फ्रॉम दसई. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील आणि त्यांच्या समवेत आपल्याला नवेश देखील पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्टर वनचा वापर केला गेला होता. मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक फलंदाज बाद होईल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 1 more विकेट डाऊन. रोहन back to the pavilion. Lavesh back to the pavilion. दीपक आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडू 8 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण अगदी सोपं पाहायला मिळतो हरिओम क्रिकेट संघासाठी. यावेळेस सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग लाजवाब आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज. रन बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय ते म्हणजेच हरिओम शहापूर संघासाठी. चला थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. पुढील मॅच क्लासिक इगतपुरी विपक्ष आकाश 11 50-25 शहापूर. गोलंदाज सियर 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. पहिला बॉल इथे मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. आता 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज. नवीन बॅटर ओमकार पाहायला मिळेल. 8व्या क्रमांकावरती 6 गडी बाद झाल्यानंतर
तीच स्थिती इथे देखील आहे जी स्थिती तिथे होती. आता 5 चेंडू उर्वरित 6 धाब्यांची गरज हरिओम शहापूर संघाला विजयासाठी. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच कंप्लीट. अजून एक फलंदाज बाद. आता 4 चेंडू आणि विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय 6 धाब्यांची गरज. 4 चेंडू 6 धाबा असं समीकरण मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंट पर्यंत कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल सांगता येत नाहीये अशी आपल्याला पाहायला मिळते ही लढत. कोण जिंकेल ही मॅच हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे कारण 4 चेंडू 6 धाबा समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 7 गडी बाद झालेत. आता आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. ज्या आदित्यने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. या स्पर्धेमधलं पहिलं मैदान हा षटक हाताळलं जेव्हा तो हेतुसपाडा संघाच्या ऋतिकने मात्र त्यानंतर दुसरं मेडन षटक हाताळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालं. ओपन हाफ मधून खेळत असताना आदित्य गौर तोच खेळाडू आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 6 धाब्यांची गरज. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 4 चेंडू आणि 6 धाबा. चार चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य पाहायला मिळतोय. पाहूया आदित्य कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. या षटकाचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना पहिले 2 चेंडू 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते गोलंदाज पंकज आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून डॉट बॉल. 4 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. आता 3 चेंडू आणि 6 धाबा. शॉर्टरवनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये मी म्हणेल शिरकाव करून देणारा चौकार फलंदाजच्या बॅट मधून. जबरदस्त आता मात्र ही मॅच पाहायला मिळतीये. समीकरण येऊन ठेपलाय. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. आता मात्र या मॅच मध्ये आदित्यने जीव फुंकलेला आहे. गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी आणि आता बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये रोमांचकता निर्माण केली आहे ती म्हणजेच आदित्यने. पाहूया आदित्य कशा प्रकारे कामगिरी करेल. हरिओम शहापूर विपक्ष आरजी स्पोर्ट्स शहापूर अशी लढत पाहायला मिळते. यावेळेस एच आणि फलंदाज बाद. विकेट होत असताना पडताना आता ही मॅच अगदी रोमांचक वळणावरती येऊन पोहोचली. क्लासिक इगतपुरी आणि आकाश 11 50-25 शहापूर दोन्ही संघांना विनंती असेल चला रिपोर्टिंग करायचं. एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. एक चेंडू कंपल्सरी 2 धाब्यांची गरज. स्पीडअप करायचा. आता मात्र गणेश पाहायला मिळतील. आजचा दिवस गोलंदाजीच्या जोरावरती ज्या गणेशने आपल्या नावावरती केला असा गणेश आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला बॅटिंग साठी उपस्थित झालाय. एनॅट नंबर 10. पाहूया गणेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यानंतर मला वाटतं फक्त आरू उरला असेल. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. मॅच अटीतटीची आहे. मॅच रोमांचक आहे कारण 1 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. हरिओम शहापूर विपक्ष आरजी स्पोर्ट्स शहापूर अशी मॅच. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना विकेट टेकिंग गोलंदाजी. त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर आधीच्या माध्यमातून चौकार आला. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. विकेटचं पतन झालं. आता
एक चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना इथे झाला फिनिश. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकले